ज्यावेळेस आपल्याला अपयश येते आणि जर आपण प्रयत्न थांबवला तर ती आपली हार होईल. आणि तिथंच जर आपण आपला प्रयत्न जर आपण चालू ठेवला, अपयशानंतर पण आपण आपला प्रयत्न चालू ठेवला, तर तिथं आपल्याला यश मिळणार आहे, ही नक्की आहे. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचंय. कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू, तर आपण आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवू शकू. त्यामुळं स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. तर चला आपण आज येऊया आपल्या नेहमीसारख्या गप्पा, थोड्याशा आपल्या विचार. तर आज मी बोलणार आहे आपल्या मुलांचा ध्येय, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्यामध्ये येणाऱ्या अपयश आणि त्यामध्ये आपल्या मुलांना आपलं ध्येय न विसरता पुढं कसं जायचं किंवा आपल्याला हिंमत कशी वाढवायची हे आपण इथं बघूया. तर मी नेहमी सांगते, की सगळ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजे आणि फक्त स्वप्नच नाही पाहिली, तर त्याच्या मागं आपल्याला एखाद्या यंत्राप्रमाणे जायचंय, त्याचा पाठलाग करायचा आहे आणि आपल्या स्वप्न आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. पण स्वप्न पूर्ण करताना अडचणी तर येणारच किंवा एखादं ध्येय ठेवल्यानंतर आपल्याला अडचणी तर येणारच. कारण की कुठला पण यश मिळवण्यासाठी जो मार्ग असतो, तो काही सोपा नसतो किंवा शॉर्टकट नसतो. कुठलंही यश मिळवायचं म्हणजे आपल्याला शॉर्टकट घेता येत नाही. आपल्याला लाँग कटमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप कारण की मी अशा माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की आपल्याला कुठलंही काम आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला मिळत जाणार आहे. तर ह्या स्वप्नांचा पाठलाग करताना आपल्याला अपयश येतं का? येतं. पण बऱ्याच वेळेस काय होतं, बरेच जण तिथं खचले जातात. आता तसं पाहिलं तर ज्यावेळेस म्हणजे आजी वगैरे सांगते, की अगोदरच्या लोकांचं ज्यावेळेस बोलणं वगैरे व्हायचं किंवा त्यांच्या हिंमत किंवा त्यांची मनस्थिती किंवा मानसिकता म्हणजे स्ट्राँग होती. पण आता जसं-जसं पिढी पुढे चालली ना, तर कमकुवतपणा वाटतो. जसं आई स्ट्राँग आहे आपली, तशी आपली आजी होती. तिच्यापेक्षा आई थोडीशी कमी, नंतर मग आपण थोड्याशा कमी. हे मानसिकता किंवा एक मनोबल जे असतं, ते आता वरचेवर कमी होत चाललंय. त्यामुळं काय होतं, एखाद्या वेळेस आपण कशाचा तरी कुठल्यातरी स्वप्नाचा किंवा ध्येयाचा पाठलाग करतो. त्यावेळेस जर आपल्याला एखादं अपयश मिळालं, तर आपली मुलं काय लगेच खचल्या जातात. हिंमत हारतात, की मला अपयश मिळालं आणि मग आता पुढं काय करू मी? मला जमणार नाही. असं कुठेतरी हिंमत हारल्या जाते. पण मला हेच सांगायचं आहे, की कुठलंही काम करताना, कुठलंही स्वप्न बघून आपण त्याचा पाठलाग ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस अपयश आलं, तर समजून घ्यायचं, की आपण बराबर त्या मार्गावरती चाललो. कारण की कुठलंही काम करताना अपयश आल्याशिवाय आपण यश मिळवू शकणार नाही. जसं म्हणतात ना, अपयश ही यशाची नवीन पायरी आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस अपयश मिळतं ना, त्यावेळेस तुम्ही हतबल होऊ नका किंवा निराश होऊ नका. तर तिथं समजून जा, की आपल्याला यश मिळण्यासाठी जी पहिली पायरी असते, ती आपण पूर्ण केलेली आहे. आणि दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी सांगते तुम्हाला. आता आपण एखादा लेख लिहितो किंवा एखादं पत्र काही असो, ज्यावेळेस आपण लिखाण करतो, त्यावेळेस आपण फुल स्टॉप देतो. फुल स्टॉप लावला म्हणजे किंवा पूर्णविराम देतो. पूर्णविराम दिला म्हणजे याचा अर्थ असा होत नाही, की आपण तिथून नवीन सुरुवात करू शकत नाही. कारण की जरी आपण पूर्णविराम दिला ना, तरी तिथून आपण नवीन वाक्याची सुरुवात करू शकतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला अपयश येतं ना एखाद्या कामामध्ये किंवा आपलं ध्येय पूर्ण करण्यामध्ये, तर अपयश आलं म्हणजे पूर्ण संपलं असा भाग नाहीये. तर जसं पूर्णविरामानंतर आपण नवीन वाक्य सुरुवात करू शकतो, त्याचप्रमाणे अपयश मिळाल्यानंतरही आपण तिथून नवीन आशेने आपण तिथून सुरुवात करू शकतो. तर ही गोष्ट लक्षात घ्या. अपयश हे नॉर्मल आहे. म्हणजे अपयश मिळणारच. जर तुम्ही एखाद्या ध्येयाच्या मागे जर लागलात ना, तिथं अपयश मिळणारच. अपयश मिळाल्याशिवाय आपल्याला यश कधीही मिळत नाही. आता आपण आपले थोर नेते असू द्यात किंवा फिल्म स्टार असू द्यात, कुठलेही स्टार असू देत, जे यश मिळाले त्यांना. आता एवढे मोठे-मोठे सायंटिस्ट वगैरे आहेत, तर त्यांना असंच यश मिळालं असेल का हो? नाही ना. तर बरेच जण असे आहेत,
की आता आपण वाचल्यानंतर आपल्याला खूप त्यांची जर जर्नी वाचली ना, तर खरंच खूप खडतर असते त्यांची जर्नी. की कुठल्या पण म्हणजे अपयश जरी आलं ना, तर अशी लोकं कधीच हतबल झाली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी यशाची पायरी गाठली आहे आणि एका अ, उंचीवरती त्यांनी आपलं आपलं स्थान ठेवलेलं आहे. का? तर त्यांनी अपयशाला कधी अ, हार मानलंच नाही. अपयश ही यशाची पायरी समजून त्यांनी त्या पायऱ्यात अ, वर चढत गेलेले आहे. म्हणून त्यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळं अपयश ज्यावेळेस येतं ना, त्यावेळेस हार मानू नका. मान्य आहे, आता थोडंसं आपण एक आपली मनस्थिती एक नाजूक असते. म्हणजे जेव्हा आपण सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्याला एवढं दुनियादारी वगैरे आपल्याला माहिती नसते. त्यामुळं आपण हतबल होतो. पण पूर्णपणे हतबल होता माझ्याने काहीच नाही होणार असा समज न करता, एक नवीन सुरुवात आपल्याला नक्की करायची आहे. त्यामुळं अपयश आल्यानंतर तुम्ही खुश व्हा. कारण की ज्यावेळेस अपयश येतं ना, जरी आपण कुठल्या चुकीमुळे आपल्याला अपयश आलं ना, तर ती चूकच आपल्याला पुढे चालून वर नेऊ शकते. कारण की आपण त्या जी चूक झाली ना, त्याच्यामध्ये आपण अपडेट होणार. त्या चुकीवरती आपण लक्ष देणार आणि तीच चूक आपल्याला वरपर्यंत नेऊ शकते. त्यामुळे आपल्याला अपयश मिळालंच पाहिजे. अपयश आलं तरच आपण यशापर्यंत जाऊ शकणार आहोत. म्हणून ज्यावेळेस अपयश येतं ना, त्यावेळेस हतबल होऊ नका. तर आपल्या हिमतीने पुढे जा. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.